सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नशा आणि गांजा ओढणाऱ्या तरुणांचा अड्डा, महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृह नाही, खेळाडूंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नशा आणि गांजा ओढणाऱ्या तरुणांचा अड्डा बनला आहे। रात्रीच्या वेळी या स्टेडियममध्ये अनेक गैरप्रकार चालत असून विजेची कोणतीही सोय नाही, तसेच महिला खेळाडूंसाठी टॉयलेट सुद्धा नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भारत खांडेकर आणि शिवराज खांडेकर जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला आहे। क्रीडांगणाच्या या दुरावस्थेकडे तातडीनं लक्ष देऊन हे स्टेडियम ऊर्जित अवस्थेत आणावे अशी मागणी खांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शहराचे मध्यवर्ती आहे। या स्टेडियममधून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू महिला घडलेल्या आहेत। मात्र सध्या या स्टेडियमच्या इमारतीची दुरावस्था झालेली आहे। या इमारतीमध्ये दरवाजे नसल्यामुळे अनेक प्रकार रात्रीच्या वेळेस होत असतात, तसेच विजेची कोणतीही सोय नसल्याने रात्री प्रॅक्टिस करून घरी परत जाणाऱ्या महिला खेळाडूंना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे। त्यातच रात्रभर या स्टेडियमचा ताबा गांजा आणि दारू पिणाऱ्या तरुणांकडे असल्याने रात्रभर या ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांचा अक्षरशः धिंगाणा चालू असतो, अशा तक्रारही खांडेकर यांनी केल्या आहेत। माझं नाव शिवराज बुवा खांडेकर, मी राहणार सांगलीमध्ये आहे। बरेच दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आम्ही सकाळी वॉर्मअपला वॉकिंगला जात असतो, तेव्हा अशा गोष्टी आम्हाला निदर्शनास आलेल्या आहेत की तिथे अस्वच्छता आहे। त्याच्या संदर्भात परत की त्याचे बिअरच्या बाटल्या अशा भेटलेल्या आहेत की तिथे स्वच्छता नाही आहे। महानगरपालिका कुठल्याही कर्मचाऱ्यांचं तिथं लक्षणं नाही आहेत, तिथं दिसून येत नाहीत, कुठलेही दरवाजे नाही आहेत। वीज बोर्डसुद्धा ओपन केलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेस तिथं महिलांबाबतीत किंवा माझ्या बहिणींना तिथं रात्रीचं येणेसुद्धा एवढं दहशतीचं वातावरण सध्या आहे। आत्ता सध्याच्या चालू घडीला बघितलं तर तिथं नशेचा अड्डा झालेला आहे। तरी माझी विनंती आहे, कलेक्टर साहेबांना आम्ही इथं निर्देशन आणून दिलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही त्यांना एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे की बाबा इथं खूप नशेचा अड्डा आहे, बिअर बाटल्या पडलेल्या आहेत। हे शासनाने प्रशासनाने त्याच्यावर गांभीर्याने घेतलेलं पाहिलं आहे की काही गोष्टी घडल्यानंतर करण्यापेक्षा आधी आम्ही त्यांना सांगण्यात आलेलं आहे की ह्या गोष्टी खूप चुकीच्या होत आहेत साहेब, तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना लक्ष घालावे आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे। हे लवकर प्रशासनाने जाणीवपूर्वक गोष्टी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी घडल्या जातात आणि आम्ही ही गोष्ट आज कलेक्टर साहेबांना निवेदनामध्ये देण्यात आलेले आहेत। तरी मी पूर्ण सर्व नागरिकांना विनंती करतो की कुठल्याही पद्धतीनं आणि कुठल्याही खेळाडूंना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, तरी याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं एवढी विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।